तर मित्रांनो, आपण मागच्या तासाला पॅरलल लाईन हा भाग पाहिलेला होता आणि त्या पॅरलल लाईन्समध्ये जर आपण दोन लाईन्स काढल्या आणि एक त्याची ट्रान्सव्हर्सल घेतली तर त्या ठिकाणी तयार होणारे कोन पाहिले होते. त्यामध्ये इंटेरियर अँगल्स असतील. नंबर 2 अल्टरनेट अँगल मध्ये इंटेरियर आणि एक्सटेरियर अँगल आणि नंबर 3 करस्पॉन्डिंग अँगल्स. हे तिन्ही प्रकार आपण मागच्या तासाला पाहिले होते. तर आता आपल्याला या मध्ये काय पाहायचंय, या पॅरलल लाईन्स मध्येच इंटेरियर अँगल थेरम म्हणजे आंतरकोनाचे प्रमेय. आता हे खूप महत्वाचं प्रमेय आहे, कारण या प्रमेयावर आधारित आपल्याला पुढचे प्रमेय याच्यावर आधारित आहे. म्हणजे जे पुढचे थेरम आपण पाहणार आहोत, करस्पॉन्डिंग अँगल, म्हणजेच अल्टरनेट अँगल्स वगैरे, ते सगळे आपण याचा आधार घेऊन पाहणार आहोत. आता हा इंटेरियर अँगल थेरम काय आहे, तर तो थेरम पहा. इफ टू लाईन्स आर इंटरसेप्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, द इंटेरियर अँगल्स ऑफ आयदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. म्हणजे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन एकमेकांचे पूरक कोन असतात, हे आपल्याला दाखवायचं आहे. आता आपल्याला मागच्या वेळेस आपण दोन रेषा आणि छेदिका घेतली होती आणि त्या ठिकाणी आंतरकोन पण पाहिले होते. तर ते आंतरकोन हे पूरक कोन असतात, म्हणजे त्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 असते. हे आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आणायचं आहे. तर आता गिवन दिलंय. गिवन म्हणजे आपण काय पाहिलं होतं, पक्ष, जी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता हे काय दिलंय, लाईन यल अँड लाईन यल पॅरलल लाईन यम. यल आणि यम या दोन रेषा समांतर आहे. आता या दोन रेषा आपण या प्रकारे घेऊया. लाईन यल, त्याला दुसरी रेषा घेऊया इथं आणखी एक लाईन यम. आता ह्या दोन्ही रेषा कशा आहेत, समांतर. अँड लाईन यन इज दिअर ट्रान्सव्हर्सल. आता तिसरी एक रेषा घ्यायची आहे. तिसरी रेषा घेतली आपण यन, ही यांची ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका आहे. आता इथं अँगल ए आणि अँगल बी, तसेच अँगल सी आणि डी हे इंटेरियर अँगल आहे. मग आपण इथं पाहूया, अँगल इथं ए घेऊया, हा बी घेऊया, हा सी आणि हे डी. तर हे चार कसे इंटेरियर अँगल आहेत. मग आता इथं आपल्याला प्रूव्ह करायचंय, म्हणजेच काय दाखवायचंय, साध्य काय करायचंय. तर आता ए आणि बी हा इंटेरियर अँगल आहे, म्हणजे ह्या ट्रान्सव्हर्सलच्या एका बाजूला असणार आहे. हे घेता येणार नाही, हे इंटेरियर अँगल आहे पण हे ट्रान्सव्हर्सच्या एका बाजूला नाही, हे दोन बाजूला आहे. तर ही ट्रान्सव्हर्सल आहे, त्याच्या या बाजूला असणारे ए आणि बी हे एका बाजूचे, या ठिकाणी सी आणि डी हे दुसऱ्या बाजूचे आहेत. आता इथं दाखवायचे काय आपल्याला, तर ए आणि बी ची बेरीज केली तर ती 180 म्हणजे सप्लिमेंटरी असेल. सी आणि डी ची 180 आहे. तर आता आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. आपण इथं प्रूफ देऊया. आता एक लक्षात घ्या, आपण जर ए आणि बी या दोघांच्या बेरजेविषयी पाहिलं तर ह्याला आपल्याला 3 गुणधर्म या ठिकाणी असू शकतात. नंबर 1 काय, तर ए प्लस अँगल बी यांची बेरीज केली तर ती 180 पेक्षा लहान असू शकते. हे नंबर 1 पहिली पॉसिबिलिटी आहे. नंबर 2 काय सांगू शकतात आपण, अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 डिग्री. सेकंड पॉसिबिलिटी, या दोघांची बेरीज 180 पेक्षा जास्त असू शकते. आणि थर्ड पॉसिबिलिटीज आहे अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. ह्या 3 पॉसिबिलिटीज आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. तर आता काय करूया, आपण पहिली पॉसिबिलिटी पाहूया. आपण पहिली पॉसिबिलिटी घेतली आहे, अँगल ए प्लस अँगल बी इक्वल लेस दॅन 180 डिग्री. म्हणजेच ए आणि बी ची बेरीज ही 180 पेक्षा लहान आहे. आता एक लक्षात घ्यायचं,
जर आता ए आणि बी ची जर बेरीज आपण 180 पेक्षा लहान जर घेतली तर आता काय होतं नेमकं हे पहा. समजा आपण उदाहरणार्थ इथं 90चा आणि इथं 90चा कोन घेतला, त्यांची बेरीज येते 180. आता 90चा कोन आपल्याला माहिती की ह्या दोन रेषा मग समांतर होतात आणि मग या अशा वाढवत गेल्या तर त्या छेदणाऱ्या नाहीत. आता काय याचा अर्थ, या दोघांची बेरीज जर 180 पेक्षा कमी होत असेल तर ही किंवा ही रेषा आतल्या बाजूला झुकणार आहे. मग आता ही झुकल्यावर काय दिसणार आहे, ही रेषा झुकल्यानंतर आपण यांना पुढे वाढवलं म्हणजे आपण ह्या रेषा आहेत याला आपण आपल्या सोयीनुसार पुढे कुठपर्यंत पण वाढवू शकतो. जर आपण हे पुढे कुठेही वाढवत गेलो तर आपल्याला असं दिसेल की ठराविक ठिकाणी गेल्यानंतर या दोन रेषा आपल्याला छेदलेल्या दिसतील आणि हे युक्लिडच्या गृहीतकानुसार हे आपलं विधान असत्य येईल. कारण युक्लिडचं गृहीतकात सांगतंय काय, तर दिलेल्या प्रतलात दोन रेषा एकतर समांतर असतात आणि त्या समांतर नसतील तर छेदणारे असतात. त्यानुसार मग आता आपण जर ए आणि बी ची बेरीज जर ही 180 पेक्षा जर ही कमी येत असेल तर ह्या पैकी दोन लाईन पैकी एक लाईन आतमध्ये झुकेल. म्हणजेच काय येईल इथं, if the line L and line M are produced will intersect each other on the side of the transversal angle A and angle B are formed. म्हणजेच ज्या छेदिका आहे त्या छेदिकेच्या ज्या बाजूला ए आणि बी कोन आहेत त्या ठिकाणी त्या रेषा छेदलेल्या दिसतील. आता हे कसं आहे, आपल्या हे दिलेल्या विधानाच्या विरुद्ध येतं. कारण आपलं विधान काय आहे, त्या लाईन पॅरलच आहेत. मग इथं काय लिहू शकतो आपण, बट लाईन एल पॅरलल लाईन एम. आता हे कुठून आलं, हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आपलं पहिलं गृहीतक काय असू शकतं, हे चुकीचं आहे. Therefore, angle A plus angle B less than 180 degree are not possible. म्हणजे हे इम्पॉसिबल आहे. हे पहिलं विधान झालं. आता आपण दुसरं गृहीतक आपलं घेऊया. आता दुसरं गृहीतकामध्ये काय आहे आपण सांगितलंय, ए आणि बी यांची बेरीज जर केली आपण तर ती बेरीज 180 पेक्षा मोठी आहे. आपण आता हे दुसरं विधान घेऊया. अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 डिग्री. हे आपलं दुसरं विधान आहे. आपण ते सत्य मानलं. तर आता इथं लक्षात घ्यायचं, इज आपण ट्रू त्याला गृहीत धरूया सत्य आहे. मग काय लिहित आता, अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 डिग्री. परंतु आपल्याला काय दिले, बट अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. हे असं आपल्याला दिलेलं आहे. मग आता आपल्याला ह्याच्यातून जर पाहिलं, ए प्लस बी हे जर 180 असतील तर आपल्याला ए प्लस डी हे लिनियर पेअर आहेत, हे 180 असतात. हे लिनियर पेअर आहेत, हे 180 असतात. म्हणजे या विधानावर काय येते आपल्याला, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू 360. कारण हे दोन्ही लिनियर पेअर आहेत, हे दोन लिनियर पेअर आहेत. म्हणजे 180 अधिक 180 दोघांची बेरीज येते 360. मग आता आपण इथं विचार जर केला, अँगल बी अँगल सी अधिक अँगल डी चा विचार केला तर हे काय येईल, 360 वजा अँगल ए प्लस अँगल
बी. आता पहा इथं काय येईल, इथं विधान पहा, अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू 360 डिग्री मायनस, आता इथं आपण काय घेतलेलं, अँगल ए प्लस अँगल बी, हे दिलंय अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 असं आपलं विधान आहे. याचा अर्थ काय, 360 मधनं 180 पेक्षा मोठी संख्या वजा केली तर त्याची वजाबाकी काय येईल, 180 पेक्षा कमी. म्हणजे आता ए अधिक बी हे 180 पेक्षा मोठं, याचा अर्थ आपण समजा 181 घेतलं तर ह्याची वजाबाकी केली तर हे किती येईल, 179. याचा अर्थ अँगल सी प्लस अँगल डी लेस दॅन 180 डिग्री, म्हणजे या दोघांची बेरीज 180 येते. मग आताच्या सारखंच आपण इथं पाहिलं होतं, ऐका इथं पाहिलं, ह्याची जर वजाबाकी बेरीज जर केली 180 पेक्षा लहान असेल तर ह्या बाजूला आपण रेषा वाढवल्या तर या छेदणार आहे. तसंच आता इकडं झालं, सी आणि डी यांची बेरीज जर 180 पेक्षा कमी असेल तर आता या एल आणि एम या लाईन जर आपण या साईडला सी आणि डीच्या साईडला जर वाढवल्या तर आता या वाढवलेल्या रेषेत आपल्याला काय दिसेल, तर या रेषा आपण डाव्या साईडला सी आणि डी कडे जर वाढवल्या तर त्या ठिकाणी त्या ठराविक अंतरावर गेल्यानंतर छेदलेल्या दिसतील. म्हणजेच आपल्याला इथं सुद्धा हेच विधान टाकता येतं, देअरफॉर अँगल सी प्लस अँगल डी लेस दॅन 180 डिग्री, आणि मग याला आपण काय म्हणू शकतो, इज इम्पॉसिबल, म्हणजे हे सुद्धा आपल्याला शक्य नाही. हे आपलं म्हणजेच काय, दुसरं विधान त्याचंच, दॅट इज अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 डिग्री इज इम्पॉसिबल, म्हणजे हे अशक्य आहे. मग आता हे दुसरं विधान झालं आपलं, बरोबर आहे. आता बघा, पहिल्या विधानात इम्पॉसिबल होतं, नॉट पॉसिबल, म्हणजे इथं बी पहिलं विधान होतं दोघांची बेरीज 180 पेक्षा लहान आहे, ते इम्पॉसिबल. दुसरं कंडिशन घेतली, तिथं पण काय आलं की त्यांची बेरीज ही 180 पेक्षा मोठी आहे, इथं पण इम्पॉसिबल आहे. म्हणजे पहिलं आणि दुसरं जर इम्पॉसिबल असेल म्हणजे हे लागू पडत नाही, हे लागू पडत नाही, मग उरलं कोणतं, एवढंच. म्हणजेच अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री इज काय येईल मग, ट्रू, फ्रॉम आपल्याला इथं सांगता येतं 1 and 2. आणि जर हे ए अधिक बी 180 असतील तर 360 मधनं हे 180 वजा केलं तर उरलं किती, हे 180. देअरफॉर अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू 180 डिग्री. अशा प्रकारे आपल्याला हा थेरम जो आहे तो प्रूव्ह करता येतो. याला म्हणायचं इंटेरियर अँगल थेरम, आंतरकोनाचे प्रमेय. ते प्रमेय पूर्ण लक्षात घ्यायचं की जर दिलेल्या दोन रेषा समांतर असतील आणि त्याची छेदिका असेल तर छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होणाऱ्या आंतरकोनाची जोडी ही पूरक असते. आता हा थेरम आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण पुढचे थेरम आपल्याला या थेरमचा आधार घेऊन सोडवायचे आहेत. आणखी काही आपल्याला व्हिडिओ पाहिजे असतील तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा.